अकोला शहरात झालेल्या जातीय दंगलीच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील असलेल्या अमरावती शहरात देखील पोलीस विभाग आवश्यक ती खबरदारी घेतोय। पोलीस विभागातर्फे सोशल अलर्ट जाहीर करण्यात आलाय। सोशल मीडियावरील ग्रुप ॲडमिन तसंच अकाउंट धारकांना पोलीस विभागाकडून समज देण्यात आली आहे। काही समाजकंटक हेतुपुरस्सर अकोल्याच्या घटनेच्या अनुषंगाने सोशल मीडियावर अफवा पसरवून जातीय आणि धार्मिक तणाव निर्माण करून अमरावती शहरातीलही जातीय सलोखा नाहीसा करून शहरातील शांतता भंग करण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेवून कोणीही कोणत्याही समाजाच्या भावना दुखवणारे, लोकांना भडकावून शांतता भंग करणारे किंवा दोन धर्मांमध्ये तेढ पसरवणारे आक्षेपार्ह मेसेज, इमेजेस, व्हिडिओ प्रसारित करू नये असं आवाहन शहर पोलिसांनी केलं आहे। अमरावती शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सोशल मीडिया पोस्टमध्ये हाताळताना सोशल मीडियामध्ये कोणतेही आक्षेपार्ह व्हिडिओ आला किंवा कुठल्याही प्रकारची व्हिडिओ आहे ज्याची तुम्हाला माहिती नाही की हे व्हिडिओ खरा आहे किंवा खोटा आहे, अशा फेक व्हिडिओ कोणी फॉरवर्ड करू नये। कुठलेही जातीवाचक त्याच्यामध्ये मजकूर असेल, दोन धर्मामध्ये तेढ निर्माण करणारा असा मजकूर असेल, कुठलेही धार्मिक पोस्ट आहे, कोणत्याही महापुरुषांचा किंवा देवदेवतांचा विटंबना करणारे फोटो असतील किंवा काही मजकूर लिहिला असेल तर असे पोस्ट कोणी व्हायरल करू नये, फॉरवर्ड करू नये किंवा त्याच्यावर लाईक, कॉमेंट, डिसलाईक जे काही आहे ते करणे सर्व जे आहे बेकायदेशीर आहे। आणि अशामुळे जर काही दंगल झाली, दोन समाजामध्ये तेढ निर्माण झाला आणि काही घटना झाली तर त्या सर्वस्वी या अशा व्यक्तींना जबाबदार धरण्यात येतील। तर कोणाची तक्रार असेल तर त्यांनी पोलीस स्टेशनला येऊन संपर्क साधावा। पोलीस स्टेशन त्याच्यावर कारवाई करतील, पोलीसमध्ये गुन्हा दाखल होईल, कारवाई होईल। कोणीही अशा पोस्टच्या वरून कायदा व सुव्यवस्था हातात घेऊ नये किंवा कायदा हातात घेऊन जे आहे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये अशी अमरावती पोलीस आयुक्तालयातर्फे मी सर्व जनतेला आवाहन करत आहे। कोणत्याही पोस्टमुळे दोन व्यक्ती, समाज, धर्म, पंथ अशांच्या भावना दुखावून समाजात तणाव निर्माण होऊन कोणतीही अनुचित घटना घडल्यास अशा पोस्ट प्रसारित करणाऱ्या इसमांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात येईल असा इशारा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिला आहे। अकोला येथे झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अमरावती ग्रामीणमध्ये पुरेसा बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे। अमरावती ग्रामीणमधल्या सर्व नागरिकांना माझे असे आवाहन राहील, कोणत्याही काही सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट आल्या त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि त्या पोस्टच्या आधारे कोणतीही आपण भूमिका घेऊ नका। काही जर आपल्याला याबाबत प्रश्न विचारायचे असतील किंवा काही आपल्या मनात शंका असतील तर नजीकच्या पोलीस स्टेशनला संपर्क करा किंवा पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क करा किंवा अमरावती पोलिसांच्या, ग्रामीण पोलिसांच्या वेबसाईटवर तशी आपण विचारणा करू शकता। तरी माझे परत एकदा आवाहन राहील की अमरावती ग्रामीणमधला आपण सलोखा असाच टिकून ठेवू आणि कोणत्याही प्रकारच्या सोशल मीडियावरच्या खोट्या आक्षेपार्ह पोस्टना आपण बळी पडू नका। अमरावती शहर आणि ग्रामीण भागात शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी पोलीस दलात सहकार्य करावं असं आवाहन पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी केलं आहे। जलयुक्त शिवार योजनेची कामं मुदतीत पूर्णत्वास जाण्यासाठी गाव आराखडे अंतिम करून ग्रामसभेची मंजुरी मिळवावी तसंच टप्पा 1 नुसार कामं मिशन मोडवर राबवावीत असे निर्देश अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत। भातकुली आणि दर्यापूर तालुक्यात पोकरा योजनेची अंमलबजावणी होत असल्यानं या तालुक्यातील प्रत्येकी 12 गावे आणि इतर सर्व तालुक्यातील प्रत्येकी 17 गावे अशी एकूण 228 गावे योजनेसाठी निवडण्यात आली आहे। गावोगाव शिवार फेऱ्या सुरू आहे। गाव आराखडे आतापर्यंत अंतिम होणं आवश्यक होतं ते ग्रामसभेची मंजुरी मिळवून तात्काळ पूर्ण करावे। टप्पा 1 नुसार तात्काळ करता येईल अशा कामांचं अंदाजपत्रक बनवून प्रशासकीय मान्यता आदी प्रक्रिया लगेच पूर्ण करावी आणि कामांना प्रत्यक्ष स्वरूपात सुरुवात करावी। तर प्रस्तावित गावांपैकी 104 गावातील कामांची अंदाजपत्रके तयार आहे, त्याला तात्काळ प्रशासकीय मान्यता देऊन अंमलबजावणी सुरू करावी। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत पाणलोट विकास घटक 2च्या आराखड्यांनाही ग्रामसभेची मंजुरी मिळवावी। यापूर्वीच्या जलसंधारण कामात दुरुस्ती आवश्यक असल्यास ती पूर्ण करून घ्यावी असेही त्या यावेळी म्हणाल्या। यावर्षी पुरेसा पाऊस होऊनही अमरावती शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या अप्पर वर्धा धरणात सध्या 46% पाणीसाठा शिल्लक आहे। सध्या पाणी कमतरतेची शक्यता नसली तरी जून आणि जुलैमध्ये पाऊस किती पडतो यावर पाणी पुरवठ्याचं नियोजन ठरणार आहे। पावसाचे आगमन लांबल्यास
पाणी कपातीची वेळ अनेक शहरांवर येऊ शकते. तापमान हळूहळू वाढू लागत आहे. अमरावती विभागातील सर्व मोठ्या, मध्यम आणि लघु सिंचन प्रकल्पामध्ये 43% पाणीसाठा आहे. अमरावती विभागात एकूण 10 मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या 1097 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 46.42% पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी तो याच कालावधीत 47.9% होता. विभागातील 25 मध्यम प्रकल्पांमध्ये सध्या 314 दलघमी म्हणजेच 46.48% जलसाठा आहे. गेल्या वर्षी तो 39.72% होता. एकूण 227 लघु प्रकल्पांमध्ये 210 दलघमी म्हणजेच 29.11% पाणीसाठा शिल्लक आहे. मे महिना आला की नागरिकांना पाणी कपातीची चिंता भेडसावू लागते. गेल्या वर्षी चांगला पाऊस झाला आणि विभागातील शहरांना पाणी पुरवठा करणारी धरणे काठोकाठ भरली होती. ऑक्टोबरच्या अखेरीस धरणांमध्ये 97% पाणीसाठा होता. त्यामुळे पाण्याची वर्षभराची चिंता मिटली असे वाटत होते. मात्र आता मे महिन्याच्या मध्यात धरणातील पाणीसाठा 43% आला आहे. पुरेसा पाऊस सुरू होईपर्यंत 2 ते 2.5 महिने याच पाणीसाठ्यावर विभागातील शहरांची मदार असणार आहे. गेल्या वर्षी यावेळी 40% पाणीसाठा शिल्लक होता. अमरावती विभागात अप्पर वर्धासह काटेपूर्णा, वान, खडकपूर्णा, नळगंगा, पेनटाकळी, अरुणावती, बेंबळा, इसापूर, पूस हे 10 मोठे प्रकल्प आहे. अनेक मध्यम प्रकल्पामधून देखील प्रमुख शहरांची तहान भागविली जाते. सिंचन प्रकल्पात ऑक्टोबर अखेर पूर्ण क्षमतेनं भरले असले तरी वर्षभर पाणी पुरवठा सुरळीत राहतो. पूर्ण प्रकल्प क्षमतेनं भरले नाही तर पाणी कपात करण्याची वेळ येते. यावर्षी अजून तरी पाणी कपातीची शक्यता नसली तर जून आणि जुलैमध्ये किती पाऊस पडतो त्यावर विभागातील शहरांच्या पाणी पुरवठ्याचं भविष्य असेल. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या 8 दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. सोमवारी देखील रुग्णालयातील रक्तपेढी, सिटी स्कॅन आणि लॅबमधील विद्युत पुरवठा बंद होता. त्यामुळे रक्तपेढीतील रक्त सुरक्षित ठेवण्यासाठी असलेले फ्रीजरही बंद होते. तासनतास विद्युत पुरवठा खंड झाल्यामुळे फ्रीजर बंद राहत असेल तर रक्त सुरक्षित कसं राहील असा प्रश्न उपस्थित केला जातोय. एखाद्या रक्तदात्यानं रक्तदान केल्यानंतर ते रक्त खराब होऊ नये यासाठी तातडीनं रेफ्रिजरेटरमध्ये ठेवले जाते. लाल पेशी या रेफ्रिजरेटरमध्ये 6 डिग्री सेल्सिअसवर 4 ते 5 आठवडे सुरक्षित ठेवता येते. परंतु जर रेफ्रिजरेटर बंद असेल तर साधारण 30 मिनिटांनंतर लाल पेशी खराब व्हायला सुरुवात होते. त्यामुळे रक्तपेढी विभागात रक्त सुरक्षित राहावे यासाठी विद्युत पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा असणं गरजेचं आहे. परंतु जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तपेढी अजूनही जनरेटरशी जोडली गेली नाही. त्यामुळे रुग्णालयात वारंवार खंडित होत असलेल्या वीज पुरवठ्यामुळे फ्रीजमध्ये ठेवलेले रक्तही खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच विजेअभावी रुग्णालयातील सोमवारी होणाऱ्या काही शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात आल्याची माहिती आहे. श्री संत वासुदेवजी महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या पुढाकारानं अमरावती शहरात ज्ञानसागर बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. श्री संत वासुदेवजी महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 1 मे ते 21 मे दरम्यान ज्ञानसागर बाल सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. श्री शिवाजी बहुउद्देशीय उच्च माध्यमिक शाळेत या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. इथं शिबिरार्थी अथर्वशीर्ष, श्रीमद भागवत गीता, श्रीमद भागवत महापुराणातील निवडक श्लोक, गोपीगीत, संस्कृत सुभाषितं आणि अष्टके यांचे धडे गिरवत आहेत. सोबतच विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढीस लागावी याकरता इथं आध्यात्मिक आणि पारमार्थिक ज्ञानविषयक प्रश्नोत्तरे, पंचांगाची तोंडओळख, हनुमान चालिसा, मारुती स्तोत्र, ओव्या, अभंग, हरिपाठ, श्री रामरक्षा स्तोत्राचा परिचय, संत साहित्य ग्रंथांचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला जातोय. जसा पाया असतो त्याच्यावरच बांधलेल्या वास्तूचा भक्कमपणाही असतो. बालकरूपी पाया सुदृढ आणि सुसंस्कारित असेल तर देशाचा नागरिक हा गौरवास पात्र होतो. शिस्तबद्ध नियोजन, व्यवस्थापन आणि देखभाल याचा परिचय देत सुरू असलेल्या या ज्ञानसागर बाल सुसंस्कार शिबिराच्या आयोजनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. चक्षुस्पर्शेण च रसनं घ्राणमेव च श्री संत वासुदेवजी महाराज वारकरी शिक्षण सेवा चॅरिटेबल ट्रस्ट रामा अमरावती याद्वारा संचालित ज्ञानसागर बालसंस्कार शिबिर अमरावती श्री शिवाजी शिक्षण संस्था बहुउद्देशीय उच्च माध्यमिक महाविद्यालय येथे सुरू आहे.
या शिबिराचा उद्देश हेतू हाच की मातापितांचा आदर, भारतीय संस्कृती जोपासना, जे पाश्चात्य संस्कृतीकडे जात आहे, जी भारतीय संस्कृती लोप पावत चाललेली आहे, ते आपल्याला या शिबिराच्या माध्यमातून जोपासायचे आहे. तो उद्देश घेऊन आपण या शिबिराची व्यवस्थापन करतोय, चालवतो आहे. या शिबिरात 230 विद्यार्थी यावर्षी आहेत. हे शिबिर 1 मे पासून चालू झालेलं आहे, 21 मे पर्यंत चालू राहणार आहे. या शिबिराला 21 तारखेला समारोपीय कार्यक्रम आणि 20 तारखेला भव्य असा शहरातून दिंडी सोहळा राहणार आहे. बहुप्रतीक्षित खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी सुभाष पसोडे तर उपसभापतीपदी संघपाल जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विदर्भातील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत बाजार समित्यांपैकी एक असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळेसही महाविकास आघाडीला आपला झेंडा कायम ठेवण्यात ही निवडणूक काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदाविरुद्ध भारतीय जनता पक्षाचे आमदार आकाश फुंडकर यांच्यात मानल्या जात होती. यात सानंदाप्रणित महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांनी दणदणीत विजय मिळवला. यानंतर मंगळवारी सर्वानुमते काँग्रेसचे सुभाष पेसोडे यांची सभापतीपदी तर उपसभापतीपदी वंचित बहुजन आघाडीचे संघपाल जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याच संदर्भात काँग्रेसचे माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्याशी खास बातचीत केली आमचे प्रतिनिधी फहीम देशमुख यांनी. विदर्भातील सर्वात श्रीमंत बाजार समित्यांपैकी एक बाजार समिती असलेली खामगाव बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीने 22 वर्षाच्या सत्तेनंतर पुन्हा आणखीन आपला झेंडा रोवलेला आहे. या ठिकाणी आज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सभापती आणि उपसभापतीची निवडणूक पार पडली. माजी आमदार दिलीप कुमार सानंदा प्रणित महाविकास आघाडी आणि मित्र पक्षांचा झेंडा या ठिकाणी पूर्ण रोवला गेलेला आहे. आपल्यासोबत माजी आमदार दिलीप कुमार सानंदा आहेत. या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय म्हणाल, आपण सत्ता पुन्हा एक वेळ सत्तेत आलेल्या आहेत, शेतकऱ्यांसाठी काय योजना आहेत आपल्याकडे? गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपाची सत्ता होती. स्थानिक आमदार, त्याच्यासोबत एक आणखीन आमदार यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रबोधन दिली, दादागिरी केली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 35 सोसायट्या आहेत त्यांना अवसानात काढून त्या 35 सोसायटीचं मतदान होऊ नये यासाठी त्यांनी प्रयत्न केले. परंतु जनता, जनार्दनाचे आशीर्वाद, शेतकऱ्यांचे आशीर्वाद, त्या प्रत्येक लढाईत आम्ही जिंकलो. त्याला स्टे आम्ही मिळवला. त्यांचा मनसुबा असाच होता, षडयंत्र असंच होतं की या निवडणुका होऊ नये, इथं प्रशासक राहावा व त्या माध्यमातून कोट्यावधी रुपयाचा त्यांनी भ्रष्टाचार करावा. परंतु जनतेच्या आशीर्वादानं तो सर्व त्यांचे षडयंत्र आम्ही हाणून पाडलं व आमच्या 18पैकी 15 जागा दणदणीत विजय आमचा यामध्ये झाला. मागील वर्ष 2 वर्षाच्या कार्यकाळामध्ये या बाजार समितीमध्ये आपण पाहिलं उलटी हराशीमध्ये शेतकऱ्यांना खूप त्रास गेलेला आहे. कसं काय रोखणार आपण हे? त्यावर सर्व व्यापाऱ्यांची पहिले मीटिंग घेऊ, त्या माध्यमातून त्यांच्या अडचणी काय ते समजून घेऊ. व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांनाही त्रास व्हायला नको, शेतकऱ्यांना त्रास व्हायला नको, त्या माध्यमातून मार्ग काढू. त्यांना विनंती करू, असं करू नका. ते म्हणतात की माल सलटता नाही, ये सलटता नाही, तर तिथं बसू प्रॅक्टिकलमध्ये काय होतं म्हणून. आता अभ्यासू आमचे संचालक आहे, काय होतं. दुसऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती ज्या चांगल्या आपल्यापेक्षा चांगल्या आहेत तिथं जाऊन बघू, त्या माध्यमातून मार्ग काढू. इथपर जर काही कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्या सेडवर जो कर्मचारी असेल, जो प्रभारी असेल, त्याला त्याचं दंड दिला जाईल. आणि त्यांनी जर ऐकलं नाही नोटीसच्या माध्यमातून, त्या संबंधित व्यापाऱ्याचा लायसन रद्द करण्यात येईल. निवडणुकीच्या माध्यमाने आपण मतदारांना काही आश्वासनं दिली आपल्या घोषवाक्यात आणि त्याच्यात खूप मोठं आपण आश्वासन दिलं. ते आश्वासन कसे पूर्ण करणार? कृषी उत्पन्न बाजार समिती आमची आहे, सक्षम आहे. आम्हाला शासनाची मदताची काही गरज नाही आहे. पैसा मोठ्या प्रमाणामध्ये आहे, त्याचं जे व्याज मिळतं त्याच्यातूनच आम्ही कामं केली तर अर्ध्या व्याजामध्ये पूर्ण कामं सर्व घटकांना आम्ही न्याय देऊ शकतो, सर्व सुविधा पुरवू शकतो. ज्या काही योजना आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये आता 10 ते 12 कोटीचे प्रस्ताव तयार केलेले आहेत. त्या माध्यमातून पणन संचालकाशी माझं बोलणं झालेलं आहे, संबंधित मंत्रीशी बोलणं झालं. आमचा पैसा आहे, जर आम्ही काही चुकीचं करत असेल तर कारवाई करा, परंतु विकासामध्ये गतिरोध कोणी आणू नका. आणि जे कोणी आणायचा प्रयत्न करते तर त्यांना आडवं करू. त्यांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करतात, ते काय करतात, त्याची परिस्थिती काय आहे, त्यांचे कार्यकर्ते कसे आहे ते आम्हाला सर्व अवगत आहे. जर त्यांनी इथं काही करण्याचा प्रयत्न केला तर तिथं त्यांना माहितीचा अधिकार होऊन त्यांना तिथं आडवं करू. महाविकास आघाडीमध्ये बघितलं असेल की अकोला जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने भाजपासोबत युती केली. मात्र आपण मागील 20-22 वर्षापासून बघतोय महाविकास आघाडीसोबत किंवा काँग्रेससोबत बहुजन वंचित आघाडी राहते. हाच पॅटर्न पूर्ण राज्यभर व्हावा असं आपल्याला वाटत नाही का? इच्छा आहे ना, परंतु तेथील स्थानिक नेतृत्व कसं आहे त्यावर सर्व अवलंबून असतं. काही रोष असतो, कोणाचं काय असतो. आपण प्रयत्न करणार का? हां, 100% प्रयत्न करू.
बाळासाहेबांना विनंती करू, काँग्रेसवाल्यांना विनंती करू, जर आपल्याला विरोधी पक्षासोबत लढायचं असेल तर आपली वज्रमूठ ही पक्की व्हायला हवी. त्याच्यामध्ये इगो, मला किती जागा, त्याला किती जागा, ते नंतर बघू. पहिले निवडून या, याला बाजूला करा, नंतर आपलं काय भांडण आहे घरातलं ते आपण सोडू. नक्कीच हे होते माजी आमदार दिलीपकुमार सावंत, ज्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आता शेतकऱ्यांचं हित जोपासलं जाईल, जो आडवा येईल त्याला आडवा करू, असं यावेळी ठोस स्पष्टोक्ती त्यांनी दिली. फहीम देशमुख, UCN न्यूज, बुलढाणा. उन्हाळा म्हटलं की थंडगार पाणी खूप मोठा आधार असतो. फ्रीज आणि माठातलं थंड पाणी उन्हाची काहिली कमी करतं. मात्र माठातल्या थंड पाण्याची गोष्टच निराळी. यामुळं गरिबाचा फ्रीज म्हटल्या जाणाऱ्या नव्या माठांच्या खरेदीचा मोठा जोर असतो. यावर्षी गेल्या महिन्यापर्यंत ढगाळ वातावरणामुळे माठ खरेदीसाठी ग्राहकांचा प्रतिसाद मिळाला नाही. मात्र मे महिना तापू लागल्यानं माठाची मागणी वाढली आहे आणि कुंभार बांधवांना दिलासा मिळाला आहे. उन्हाळ्यात थंड पाणी सर्वांनाच हवं असतं. अनेकांच्या घरी फ्रीज असतो आणि फ्रीजमध्ये ठेवलेल्या थंडगार पाण्याची सोय असते. मात्र प्रत्येकांकडेच फ्रीज उपलब्ध असतो असे नाही. यासाठी गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जातो मातीचा माठ. फ्रीज आणि माठातील पाण्याची चव ही वेगळी असते. उन्हाळा सुरू होताच माठ खरेदीसाठी मोठी लगबग सुरू होते. परंतु यंदा मार्च-एप्रिल महिन्यात ढगाळ वातावरणामुळे माठांच्या मागणीला ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद नव्हता. परिणामी गरिबांच्या फ्रीजची विक्री ग्राहकांअभावी ठप्प झाली होती. उन्हाळ्यात रांजण आणि माठाला मागणी असते. मातीची भांडी तयार करण्यासाठी कुंभार, समाजातील कारागीर मंडळी आणि त्यांचं कुटुंब 3 महिने अगोदरपासूनच याची तयारी करतात. मात्र एप्रिलमध्ये सतत ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसाचं सत्र सुरू असल्यानं माठाच्या मागणीला पाहिजे तितका प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढला तशी घशालाही कोरड पडू लागली आहे. अंगाचीही लाही होऊन थकवा वाढतोय. त्यामुळे उसाचा रस, लिंबू सरबत, बर्फाचा गोळा, कैरीचे पन्हे, जलजिरा, ताकाला मागणी वाढू लागली आहे. यंदा अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं फारसं तापमान न वाढल्यानं उन्हाळ्याचे 2 महिने या व्यावसायिकांसाठी कठीणच गेले. त्यामुळे दररोज अपेक्षित उलाढाल झाली नसल्याचं व्यावसायिकांनी सांगितलं. मात्र आता गेल्या आठवड्यापासून तापमान चांगलंच वाढू लागलंय. त्यामुळे या व्यावसायिकांची चाके अधिक गतीनं फिरू लागली आहे. तापमानात वाढ झाल्यानं अंगाला घाम येतो. घामाद्वारे जरी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडत असले तरी त्याचबरोबर पाण्याचा अंशही कमी होतो. त्यामुळं या दिवसात मुबलक पाणी पिणं गरजेचं आहे. त्यामुळं वेगवेगळ्या पेयाद्वारे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढता येते. त्यासाठी लिंबाचं सरबत, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, उसाचा रस, जलजिरा अशा अनेक पेयांचे नियमित सेवन करता येऊ शकते. त्यामुळं त्यांना पसंती वाढत आहे. उन्हाळा असो किंवा अन्य कोणत्याही ऋतूमध्ये उसाचा रस मिळतो आणि तो सेवनही केला जातो. त्यात उन्हाळ्याच्या दिवसात मागणी दुप्पट वाढते. अमरावती शहरात लहान मोठ्या 40 ते 45 रसवंती असून त्या ठिकाणी दररोज 1000 लिटर रसाची विक्री होते. या ठिकाणी दररोज 15 टन ऊस लागतो. कडक उन्हामध्ये घसा कोरडा पडल्यानंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या बर्फ गोळ्याच्या दुकानाकडे पाय आपसुकच वळतात. तिथं मिळणाऱ्या वेगवेगळ्या फ्लेवर आणि रंगीबेरंगी बर्फ गोळ्यांचा आस्वाद घेऊन घशाला गारवा देण्याचा प्रयत्न अमरावतीकरांकडून केला जात आहे. याशिवाय या ठिकाणी आईस प्लेट या वेगवेगळ्या प्रकारालाही पसंती आहे. लिंबू सरबत हे आरोग्यवर्धकही असून त्याद्वारे तरतरीही येते. लिंबू सरबतच्या दुकानात या दिवसात चांगलीच वर्दळ दिसून येत आहे. दररोज जवळपास 80 किलो लिंबाचे सरबत विक्री केले जातात. अमरावतीतल्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात वर्ष 2015 पासून रक्तपेढी मंजूर आहे. मात्र शासनाच्या भोंगळ कारभारामुळे इथं अद्यापही रक्तपेढी सुरू होऊ शकली नाही. इथं दररोज अनेक रुग्णांना रक्ताची गरज असते. मात्र गेल्या 8 वर्षांपासून इथं रक्तपेढीची फक्त प्रतीक्षाच सुरू आहे. अमरावती जिल्ह्यात जिल्हा सामान्य रुग्णालयात एकमेव शासकीय रक्तपेढी आहे. या रक्तपेढीतूनच जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठा केला जातो. सुपरमध्ये 2015 मध्येच स्वतंत्र रक्तपेढी मंजूर करण्यात आली होती. राज्य रक्त संक्रमण परिषदेने या रक्तपेढीला मंजुरी दिल्यानंतर सुपरच्या इमारतीत रक्तपेढी तयार करण्यात आली. मात्र गेल्या 8 वर्षांपासून रक्तपेढी सुरू करण्यासाठी आवश्यक असलेलं मनुष्यबळ तसंच यंत्रसामुग्री रुग्णालय प्रशासनाला न मिळाल्यानं रक्तपेढी सुरू होऊ शकली नाहीये. सुपरमधील रक्तपेढी सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ अजूनही मिळालेलं नाहीये. या संदर्भात आरोग्य संचालकांकडे मागणी करण्यात आली आहे. यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ मिळताच रक्तपेढी सुरू होऊ शकेल अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे यांनी UCN न्यूजशी बोलताना दिली. आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर अवेलेबल आहे.
परंतु इन्स्ट्रुमेंट आणि मॅनपॉवरसाठी आपण वरिष्ठ स्तरावर प्रस्ताव पाठवलेले होते. त्यापैकी इन्स्ट्रुमेंटचा प्रस्ताव आपण शासनाने हाफकिन कंपनीकडे दिला असता हाफकिन कंपनीकडे तो मंजूर झाला होता, परंतु काही कारणास्तव हाफकिन कंपनीने त्याबाबत तो इन्स्ट्रुमेंट आपल्याला पुरवल्या गेले नाही आपल्याकडे शासनाला. त्यामुळं ते टेंडर कॅन्सल होऊन आता परत त्या दरम्यान आपण DPCमध्ये सदर ब्लड बँकेसंबंधात प्रस्ताव पाठवलेला आहे आणि यावर्षी तो DPCमध्ये विचाराधीन आहे आणि नाविन्यपूर्ण योजनेमध्ये तो होण्याबाबतची शाश्वती किंवा सकारात्मकता आम्हाला माननीय जिल्हा शल्य चिकित्सक सरांनी दिलेली आहे. तरी आम्ही त्याबाबत पाठपुरावा करत आहोत वरिष्ठ स्तरावर आणि DPCमध्ये पण जसा झाल्यास तसं आम्ही कळवू. तलावांचं पुनरुज्जीवन आणि जलयुक्त शिवार योजनेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी जलशक्ती रथाद्वारे अमरावती जिल्ह्यात जनजागृती करण्यात येते. या रथाला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केलं. हवामानात तीव्र गतीनं बदल होत चालले आहेत. पाऊस पडणं बेभरवशाचं झालंय. या संकटाला सामोरं जायचं असेल तर प्रत्येक गावानं पाण्यासाठी आत्मनिर्भर होण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. त्या दृष्टीनं गावोगाव जलयुक्त शिवार योजना, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या रथाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. भारतीय जैन संघटनेच्या सहकार्यानं हा जलशक्ती रथ संपूर्ण जिल्ह्यात फिरून पाण्याच्या संवर्धनाबाबत जनजागृती करणार आहे. या रथाला जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली, तर कौर यांच्या हस्ते जागृतीपर पत्रकाचंही प्रकाशन यावेळी करण्यात आलं. भारतीय जैन संघटना पुढाकार घेऊन जलसंवर्धनाच्या महत्त्वपूर्ण कामात योगदान देत आहे. हे कौतुकास्पद असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी कौर म्हणाल्या. अमरावती बुलेटिनमध्ये बस इतकंच. नमस्कार.